खूप दिवसापासून जी वस्तू मी शोधत होते ती मला आज फायनली सापडली आहे. ती वस्तू कोणती ती तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे. आज सकाळी उपमा केला होता आणि दुपारच्या उन्हामध्ये छानपैकी वांग्याचं भरीत करून घ्यावं आणि याच्यासाठी वांग्याला छान तेल लावून घेतलं. तेल लावल्यानंतर त्याच्यामध्ये मध्ये असे कापसुद्धा करून घेते, जेणेकरून ते सगळीकडे झालं पाहिजे त्याच्यासाठी. आणि चांगलं ते सगळीकडे झालं की मग ते आतून बाहेरून पूर्ण शिजलं जातं. त्याच्यासाठी मी त्याला काप करून घेतले आणि नंतर मग छान प्रकारे वांगे भाजले गेले आणि त्यातलं मी जे चांगलं असं ते काढून घेतलं आणि जे खराब होतं ते काढून टाकून दिलं. आणि अशा प्रकारे छान झणझणी विदर्भ स्टाईल पद्धतीने आपलं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे. मग काय दिसले आंब्याचा रस. उन्हाळा म्हटलं का आंब्याचा रस तर होणारच आहे ना, हे तर सांगायलाच नको. मग छानपैकी आंबेसुद्धा छान धुवून घेतले आणि आंब्याचा रस करून घेतला. मी आंब्याच्या रसामध्ये नेहमी विलायची पूड टाकत असते, कारण विलायची पूड टाकल्याने आपल्याला आंब्याचा रस बाधत नाही आणि त्याचं छान पचन होतं. त्याच्यामुळे विलायची पूड मला आवडते आणि चवीला सुद्धा उत्तम लागते. त्यानंतर मग अशा पद्धतीने जेवण करून घेतलं. खूप भूक लागली होती. तुम्हाला मी जी गोष्ट सांगणार आहे ती वस्तू आहे म्हणजे माझ्या माठाचं स्टँड. माझ्या माठाला खूप दिवसापासून स्टँड होतं, पण ते खूप मोठं होतं. त्याच्यामुळे मला छान स्टँड सापडला आहे आणि माझा माठ याच्यावर खूप छान दिसतो आहे. बाय.